आज ह्या चिल्लर पार्टीचा हेअर कट केला. तर श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आज या चौघांना केस कट करून आणलं होतं आणि मग बघा, केस कट करून आल्यानंतर आंघोळ वगैरे केल्याने निवांत टी व्ही बघत बसले होते आणि ह्यांची काही धावपळच चालू होती. भाऊजींनी हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, हेच करत होते आणि हे लोक आता दुपारचं जेवण जेवत होते आणि टी व्ही बघत होते. तेवढ्यात आमच्या नंदूबाई आल्या होत्या आणि ह्या घरी आल्या ना, आमचं घर पूर्ण हसतं खेळतं होतं. आम्ही दोघी भावजया तर खदखदून हसतो. आम्हाला तर खूप मजा येते त्या आल्या की. मला तर खूप आवडतं. आणि इथे मग दुपारी भाऊजींनी आमच्यासाठी लस्सी आणली होती सगळ्यांच्यासाठी. मग सगळे लस्सी पीत होते आणि ते लस्सी पिऊन वगैरे झाल्यानंतर आमचा प्लॅन होता झोपायचा. आणि मग आमचं सगळ्या म्हणजे दोघींनी आम्ही भांडी वगैरे सगळं धुवून घेतलं आणि झोपायला गेलो तर लाईटच गेली. मग बघा, माझे मिस्टर मुंबईला मोबाईलमध्ये आणि इथे बुक्समध्ये. तर ह्यांची तर धावपळ चालूच होती, पण आमच्या दोघींची पण काही कमी धावपळ नव्हती चालू. तर आमचं पण सगळं लादी वगैरे पुसून आवरायचं आमचं बाकी होतं. तर ते सगळं आवरून आम्हाला संध्याकाळी कुठेतरी बाहेर जायचं होतं. तर इथे बघा, हे चोर दोघंजण कोणाकोणाकडून पैसे घेतात घरातून आणि मग जाऊन लॉलीपॉप चॉकलेट घेऊन खात बसतात. त्यांना मी आज पकडलं. आणि इथे आई आंबीलसाठी पीठ भिजत घालत होत्या आणि आमच्या मावशी पण आल्या होत्या. ह्यांच्या मावशी आहेत आणि इकडे डाळ वगैरे शिजत घातली होती आणि ताई आणि मी जेवणाची वगैरे तयारी सगळी करून घेतली. आणि परत संध्याकाळी आम्हाला भाऊजींनी भजी आणून दिली, कांदा भजी. तर ते सगळं खाल्लं, एन्जॉय केला आम्ही मस्त. आणि त्याच्यानंतर तयारी करून ह्या सगळ्यांना घेऊन आम्ही मंदिरात गेलो होतो. आमच्या गावातच भरपूर मंदिरं आहेत. तर दरवर्षी तर यात्रेला आम्हाला येता येत नाही, तर त्याच्यामुळे मग आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा मग मंदिरात जाऊन दर्शन वगैरे घेतो. तर मग आम्ही दर्शन वगैरे घ्यायला गेलो होतो. दर्शन वगैरे सगळीकडे मंदिरात घेतलं. पण जेव्हा आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो, विठ्ठल मंदिर हे आमच्या घराच्या पाठीमागेच आहे आणि तिथे गेल्यानंतर तिथे आरती वगैरे चालू होती. तर छान आम्ही पण थोडा वेळ थांबलो, मस्त दर्शन वगैरे घेतलं विठुरायांचं आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो घरी. तर घरी आल्यानंतर उद्या जागरण कथेचा कार्यक्रम आहे रेणुका देवीचा. तर त्याचीच तयारी चालू होती. तर त्याला नैवेद्यासाठी पोळ्या लागतात आणि त्या आमच्या चुलत सासूबाई वगैरे आल्या होत्या आणि मी व्हिडिओ काढतोय म्हटल्यानंतर मस्त हसत होत्या, स्माईल देत होत्या. तर दरवर्षी आमच्याकडे म्हणजे दरवर्षी नसतो हा कार्यक्रम, पण जेव्हा केव्हा पण आम्हाला पोळ्या करायच्या असतात ना, तेव्हा आमच्या या सासूबाई येतात. तर इथे छान त्यांचं पोळ्यांचं चालू होतं सगळं. आणि इकडे या सासूबाई पण आहेत माझ्या, ज्या चुलीवरती करत होत्या पोळ्या. आणि मावशी आहेत ना, त्या पुरण वाटत होत्या. आणि आता तुम्हाला वाटत असेल यांनी काय केलं, तर आम्ही पण भरपूर काम केलं बरं का.